नितीन गडकरींनी केजरीवालांविरोधात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी तिहार जेलमध्ये झाली रवानगी। आपच्या कार्यकर्त्यांची तिहार जेल बाहेर निदर्शन। आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी गुजरातच्या राज्यपालांकडे सोपवला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। विधानसभेचा मोदींना निरोप। बाळासाहेबांना आत्मीयता होती कोकणामध्ये, तीच आत्मीयता उद्योगजींना सुद्धा आहे। कोकणाला झुकतं मत मिळणार युती शासनाच्या याच्यामध्ये। दीपक केसरकर शिवसेनेच्या संपर्कात। युती सरकारच्या काळात झालेल्या कामाचं केसरकरांनी केलं कौतुक। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी होणार निवडणूक। 27 मे रोजी होणार अधिसूचना जारी, तर 20 जूनला मतदान। कोल्हापूरमध्ये महायुतीचे संजय मंडलिकांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेतली गटबाजी चव्हाट्यावर। जिल्हा कार्यकारिणी आणि सेना आमदारांमध्ये संघर्ष। नाशिकमध्ये मनसे आमदारांच्या मतदारसंघांमध्येही लोकसभा उमेदवारांची दैना। नाशिक पूर्व मतदारसंघात डॉक्टर प्रदीप पवारांना पडली फक्त 9000 मतं। लातूरमधल्या कल्पनागिरीच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेली 2 लाखांची मदत नाकारली। हत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची केली मागणी। यूजीसीनं जाहीर केली देशभरातल्या बोगस विद्यापीठांची यादी। देशभरातल्या 21 बोगस विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातल्या नागपूरमधल्या एका विद्यापीठाचा समावेश।